मुसळधार पावसामुळे कोयना धरणातनं सिंचनासाठी सोडण्यात येणारं पाणी पूर्णपणे बंद. कोयना धरण व्यवस्थापनाची माहिती. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अंबाबाई चरणी भक्तांचं भरभरून दान. 2 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 2,06,26,000चं दान अर्पण. सीबीएसईकडनं देशभरातील सर्व शाळांमध्ये भाषा शिक्षण विषयक धोरण जारी. पायाभूत स्तरापासून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकवणं अनिवार्य करण्याचा निर्णय. इयत्ता 11वीची नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार. 20,92,000 जागांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं करता येणार अर्ज. मे महिन्यात प्रथमच उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसीनं वाढ. पावसासोबतच बाष्पीभवनही घटलं. नागरिकांना दिलासा. महाराष्ट्रात प्रवासी वाहनांची जोरदार विक्री सुरू. वित्त वर्ष 2024-25 मध्ये देशभरात विकल्या गेलेल्या प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक प्रवासी गाड्यांची विक्री महाराष्ट्रात, तर दुचाकी विक्रीमध्ये उत्तर प्रदेश अव्वल.